Good morning, students. Now we will see the next topic from Bridge course, and that is expansion formulas, expansions of squares, expansions of squares. This we will see. So, see here, expansion of squares. Day 39-40 आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचंय अल्जेब्रिक इक्वेशन्स किंवा फॉर्म्युलेज अल्जेब्रिक फॉर्म्युलेज एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. मग दोन नंबर्सच्या ऍडिशनचा स्क्वेअर असेल किंवा दोन नंबर्सच्या सबट्रॅक्शनच्या स्क्वेअर त्यांचं एक्सपान्शन काय येतं ते आपल्याला स्टडी करायचंय किंवा ते बघायचंय. हे तुम्ही बघितलेले आहेत फॉर्म्युलेज. आता दोन नंबर्सचा ऍडिशन आणि त्याचा स्क्वेअर म्हटल्यानंतर काय येणार आहे ते दोन नंबर सपोज द टू नंबर्स आर ए अँड बी. मग आपल्याला काय बघायचं आहे एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. आता स्क्वेअर्स कुणाचे घ्यायचे आहेत तर स्क्वेअर्स. मग त्याच्यामध्ये दोन नंबरचे ऍडिशन. मग सपोज ए अँड बी सम ऑफ टू नंबर्स स्क्वेअर्स ऑफ सम ऑफ टू नंबर्स म्हणजे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय असणार आहे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स दोन नंबर्सच्या ऍडिशनचा स्क्वेअर. रीड कसं करायचं आहे ते ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर असं येणार आहे. आणि ह्याचं एक्सपान्शन तुम्ही स्टडी केलेलं आहे. काय असतं एक्सपान्शन तर इथं बघा हे दोन टर्म्स ए इज द फर्स्ट टर्म बी इज द सेकंड टर्म. मग त्याच्या एक्सपान्शन मध्ये काय असतं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणून येणार आहे ए स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म. फर्स्ट टर्म ए सेकंड टर्म आहे बी त्यांचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन येणार आहे ए बी आणि त्याचा किती टाइम्स असणार आहे 2 न मल्टिप्लाय होणार आहे त्याला म्हणून ट्वाइस प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स म्हणून इथं 2ab आणि थर्ड टर्म काय असणार आहे सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला. इथं काय आहे दोन नंबरच्या ऍडिशनचा स्क्वेअर. त्याचं एक्सपान्शन काय आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला काय असणार आहे दोन नंबरचं सबट्रॅक्शन म्हणून काय लिहिलं आपण ए मायनस बी. काय लिहिलेलं आहे ए मायनस बी दोन नंबर्सचं सबट्रॅक्शनचा काय काढायचा आहे स्क्वेअर म्हणून ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि त्याला काय असणार आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर. होल ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर म्हटल्यावरती इंडेक्स काय असतो 2. मग आता ह्याचं एक्सपान्शन किती येणार काय असणार आहे तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणून ए स्क्वेअर. आता दोन नंबरचा प्रॉडक्ट घेतला इथं पहिली टर्म आहे ए दुसरी टर्म बी आणि त्याला साइन आहे मायनस म्हणून मायनस बी इंटू ए किती येणार आहे मायनस ए बी आणि त्याला इंटू 2 करायचं म्हणून इथे येणार आहे मायनस 2ab प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय येत असतो पॉझिटिव्ह म्हणून इथे येणार आहे बी स्क्वेअर. बघा म्हणून ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन काय आहे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. याला अल्जेब्रिक आयडेंटिटीज म्हणायचं आहे किंवा आयडेंटिटीज आहेत या म्हणजे त्याच्या राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल असणार आहेत. ए आणि बी च्या व्हॅल्यूज साठी त्याची उजवी बाजू ही लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड मध्ये त्या जर व्हॅल्यूज घातल्या आपण तर त्या कोणी काय येणार आहेत सेम म्हणून ह्या अशा इक्वेशन्सला काय म्हणायचं असतं आयडेंटिटीज. मग इथं अल्जेब्रिक एक्सपान्शन्स आहेत हे आणि ह्याच्यामध्ये पहिलं एक्सपान्शन तुम्ही कुठलं बघितलं ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे झालं द थर्ड एक एक्सपान्शन तुम्हाला आहे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. कोणतं आहे ते मल्टिप्लिकेशन किंवा त्याच्यामध्ये अजून एक थर्ड फॉर्म्युला तुम्हाला काय बघायचं आहे तर इथं तुम्हाला हे दोन फॉर्म्युलेज आहेत आणि नंतर एक प्रॉडक्ट आहे. कोणाचं प्रॉडक्ट आहे तर दोन टर्म्सच्या ऍडिशन इंटू काय आहे दोन टर्म्सची सबट्रॅक्शन म्हणजेच ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये इंटू ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आणि यांचं एक्सपान्शन काय येत असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ही एक आयडेंटिटी अजून एक
बघायची आहे. काय आहे? दोन टर्म्सचा प्रॉडक्ट काय आहे? ए प्लस बी इंटू काय करायचं आहे? इथं जे दोन टर्म्स घेतले तिथं त्यांची ऍडिशन आहे. आता तिथं नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे? त्या दोन नंबर्सची सबट्रॅक्शन. म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू काय येत असतं? तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्यांचं जर एक्सपान्शन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हेच जर आपल्याला करून बघायचं झालं, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तुम्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये बघितलेलं आहे. दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. मग इथं मल्टिप्लिकेशनचं जर ह्यांचं करायचं झालं तर पहिल्या ब्रॅकेट मधला पहिला टर्म ए न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणून ए मायनस बी प्लस दुसरी टर्म लिहायची बी आणि दुसऱ्या टर्मनं सेकंड ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करायचं. ह्या स्टेपला म्हणायचं एक्सपान्शन. हे काय केलं तुम्ही? एक्सपान्शन फॉर्म मध्ये लिहिलं. आणि आता ए न मल्टिप्लाय होणार आहे. आत ए इंटू ए येणार आहे ए स्क्वेअर, ए इंटू मायनस बी येणार आहे ए बी मायनस ए बी. आता इथं बी न मल्टिप्लाय करायचंय, ब्रॅकेट ओपन करायचे आपल्याला. बी इंटू ए काय येणार आहे? प्लस ए बी आणि प्लस इंटू मायनस मायनस बी इंटू बी काय येणार आहे? बी स्क्वेअर. आता लाईक टर्म्स बघा, ए बी या दोघांना अपोजिट साइन्स आहेत म्हणजे ते कॅन्सल होणार आहेत आणि त्यांचं या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय मिळणार आहे तुम्हाला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कळले? म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणून इफ वी आर गोइंग टू टेक प्रॉडक्ट, जर दोन अशा ब्रॅकेटचं प्रॉडक्ट की ज्यामध्ये दोन नंबरची ऍडिशन आणि दोन नंबरचं सबट्रॅक्शन यांचा जर आपण प्रॉडक्ट केला तर त्याचं एक्सपान्शन काय येत असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला कसा आला तो आपण इथे बघितलेला आहे. आता ह्या तीन फॉर्म्युलाज वरती तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो स्टडी करायचा आहे. मग आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले असतील, ते एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. सपोज जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं 2x प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर, हे एक्सपांड करा म्हणून सांगितलं. तर यामध्ये एक्सपान्शन मध्ये पहिली टर्म काय आहे? आता इथं दोन नंबर्सची काय दिलेली आहे? ऍडिशन. म्हणजे तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार? ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, हे एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणून पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार? यूज करायचंय. काय यूज करायचंय? ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे एक्सपान्शन? तर एक्सपान्शन इज ए स्क्वेअर फर्स्ट टर्म, ब्रॅकेट मधली पहिली टर्म ए, दुसरी टर्म बी, म्हणून फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला लिहायचा. आणि मग आता इथं ए ची व्हॅल्यू काय आहे दिलेल्या सम मध्ये? व्हॉट इज ए? ए इज 2x, म्हणून ए काय आहे? 2x आणि बी काय आहे? तर बी इज 4. म्हणून देअरफॉर आता डाव्या बाजूला आपण दिलेलं सम लिहूयात. आणखीन होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू या फॉर्म्युल्यामध्ये ए आणि बी च्या व्हॅल्यूज घाला. ए हा कशाने रिप्लेस करणार? 2x न, आणि बी हा कशाने रिप्लेस करायचा? 4. म्हणून 2x होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. हे या फॉर्म मध्ये लिहायचं आधी. आणि नंतर तुम्हाला 2 चा स्क्वेअर किती येणार आहे? 4x स्क्वेअर. आता प्लस इथं सगळ्या तिन्ही नंबर्सला प्लस साइन आहे म्हणून त्यांचा प्रॉडक्ट प्लस असणार आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 इंटू 2 किती येणार आहे? 4. 4 इंटू 4 किती येणार आहे? 16x. या तिघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? तर 16x प्लस 4 चा स्क्वेअर किती असणार आहे? 16. म्हणजे आपल्याला जे दोन नंबर्सचं स्क्वेअर दिलेलं आहे ऍडिशनचा स्क्वेअर, त्याचा आन्सर काय आलं? 4x स्क्वेअर प्लस 16x प्लस 16. कळलेलं आहे? दोन नंबर्सच्या ऍडिशनचा स्क्वेअर हे तुमचं काय असणार आहे? आन्सर. हे दिस इज युअर आन्सर. लक्षात आलेलं आहे? असं असणार आहे. आता आपल्याला दिलंय कसं किंवा हे फॉर्म्युलेज फाइंड करण्यासाठी काय काय केलेलं आहे हे आपल्याला डायग्राम ड्रॉ करून सुद्धा हे फॉर्म्युलेज फाइंड करता येत असतात. काय केलेलं आहे? ए प्लस बी, आणि आता त्याच्यासाठी हा फॉर्म्युला काढायसाठी काय केलेलं आहे? तर
आता त्याच्यात बघा तुम्ही इथं तो फॉर्म्युला काढायसाठी एक स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे आणि त्या स्क्वेअरच्या साइड्स काय आहेत ए प्लस बी अ स्क्वेअर हुज साइड इज ए प्लस बी ए प्लस बी असलेला साइड असलेला स्क्वेअर घेतला त्याच्यानंतर आता ते तुम्हाला डायग्राम पुस्तकामध्ये पण तुम्ही बघितलेलं आहे मी आता डायरेक्ट पुस्तकामधलं दाखवणार आहे काय केलेलं आहे बघा इथं एक हा स्क्वेअर आहे स्क्वेअर त्याचं नेम काय आहे PQRS आता त्याच्यामध्ये मी ए आणि बी घेतलं पण इथं काय यूज केलंय एक्स आणखीन वाय मग आपण इथं एक्स ला म्हणूयात ए आणि वाय ला म्हणूयात बी कळलेलं आहे मग असा एक स्क्वेअर ड्रॉ करायचा की त्याची साइड काय असायला पाहिजे ए प्लस बी ही साइड असायला पाहिजे असा स्क्वेअर ड्रॉ करायचा मग इथून इथपर्यंत काय आहे ए आणि इथून इथपर्यंत काय लेंथ आहे बी ही लेंथ आहे बघा आपण ते करून बघूया म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल आता एक स्क्वेअर ड्रॉ केला आणि त्या स्क्वेअरची साइड जी आहे ती साइड काय घेतलेली आहे ए प्लस बी आता समजा हा साइड ही स्क्वेअरला नेम आहे PQRS आता पी आणखीन मध्ये एक पॉइंट येणार आहे अजूनही आणि याला इथून इथपर्यंत डिस्टन्स ए इथून इथपर्यंत डिस्टन्स बी कळलेलं आहे तसंच आता इथं सुद्धा असणार आहे काय असेल आता इथून इथपर्यंत ए हे डिस्टन्स आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे काय आहे बी मग आता इथं बी मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक आता त्या साइड्स ज्या आहेत त्याच्या काय करायचं आहे एक स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे काय ड्रॉ करायचं आहे तुम्हाला तिथे एक स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे आता बघा ही लाईन आपण ड्रॉ केली हे डिस्टन्स काय आहे आता इथं हा रेक्टँगल फॉर्म झाला इथून इथपर्यंत ह्याला जर आपण नेम दिलं PQRS टी दिलं इथं यू नेम दिलं तर PT जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच QU असणार आहे म्हणजे हे पण येणार आहे ए त्याच्यानंतर काय ड्रॉ करायचं आहे या बी पासून म्हणजे ह्या पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ केली तर ते केल्यावरती PQRSTUV आणि ह्याला नेम देऊयात W आता जो स्क्वेअर आहे PQRS हा मेन स्क्वेअर त्याची साइड काय आहे ए प्लस बी आता त्याच्यामध्ये आपण PV हे किती डिस्टन्स आहे ए एवढं अंतर आहे मग व्ही पासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली SR वर तर तो कोणत्या पॉइंटला मीट होणार आहे W मग आता PS जर ए प्लस बी असेल तर VW सुद्धा काय येणार आहे ए प्लस बी PW पण काय असणार आहे ए प्लस बी म्हणजे इथून इथपर्यंत ए आणि इथून इथपर्यंत बी आता हे तुम्हाला हे कळलेले असतील हा बी आहे तर इथं हे सगळे काय होणार आहेत रेक्टँगल तयार होणार आहे बघा हा एक रेक्टँगल मग VQ जेवढं असणार आहे तेवढंच WR म्हणजे हे असणार आहे बी त्याच्यानंतर SW जेवढं किती असणार आहे SW इज इक्वल टू PV म्हणजे हे येणार आहे ए त्याच्यानंतर UR हे काय असणार आहे बी बघा PQRS या स्क्वेअरचे साइड्स PQ ची लेंथ काय झाली ए प्लस बी त्याच्यानंतर QR ची लेंथ काय झाली ए प्लस बी त्याच्यानंतर RS काय आहे लेंथ ए प्लस बी आणि PS काय लेंथ आहे ए प्लस बी आता याच्यामध्ये या स्क्वेअर मध्ये या आपण ज्या दोन लाईन्स ड्रॉ केल्या त्याच्यामुळं इथं दोन स्क्वेअर्स तयार झाले हा आहे पहिला स्क्वेअर हा आहे दुसरा स्क्वेअर कळलंय या स्क्वेअरची काय आहे या स्क्वेअरची साइड आहे ए म्हणून त्याची एरिया किती येणार आहे ए स्क्वेअर त्याच्यानंतर हा स्क्वेअर बघा तुम्ही या स्क्वेअरची साइड आहे बी म्हणून त्याची एरिया काय येणार आहे बी स्क्वेअर कळलंय आता हा तिसरा आणखीन हा चौथा क्वाड्रिलॅटरल बघा हा एक क्वाड्रिलॅटरल आणि हा क्वाड्रिलॅटरल हे कोणत्या टाईपचे आहेत रेक्टँगल काय आहेत ते रेक्टँगल आणि रेक्टँगलची एरिया काय असते तर ए बी लेंथ इंटू ब्रेड इथं आहे लेंथ ए आणि ब्रेड बी म्हणून त्याची एरिया काय येणार आहे ए बी ह्या सुद्धा रेक्टँगलची एरिया काय येणार आहे ए बी म्हणून टोटल स्क्वेअर आता म्हणून एरिया ऑफ स्क्वेअर कोणता आहे स्क्वेअर PQRS त्याचा एरिया काय येणार आहे साइड स्क्वेअर म्हणतो आपण काय म्हणतो साइड स्क्वेअर
आता इथं साइड स्क्वेअर बघा, साइड स्क्वेअर, मग साइड काय आहे तर साइड आहे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणून हा एरिया येणार आहे. पण त्याचबरोबर ह्या एरिया, हा जो स्क्वेअर आहे त्याचा एरिया म्हणजे तुम्हाला ह्या स्क्वेअरची एरिया प्लस या स्क्वेअरची एरिया प्लस या रेक्टँगलची एरिया प्लस या रेक्टँगलची एरिया या फॉर्म मध्ये सुद्धा लिहायला येणार आहे. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. आणि आता एरिया ऑफ स्क्वेअर पी क्यू आर एस इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे, एरिया ऑफ स्क्वेअर, हा स्क्वेअर आहे त्याची एरिया ए स्क्वेअर प्लस या रेक्टँगलची एरिया ए बी प्लस या रेक्टँगलची एरिया ए बी आणि प्लस या स्क्वेअरची एरिया बी स्क्वेअर. आणि जर ऍडिशन केलं तर काय मिळणार आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस काय येणार आहे, बी स्क्वेअर. हे तुमचं असणार आहे इक्वेशन सेकंड. आणि इक्वेशन 1 आणि 2 वरून तुम्हाला फॉर्म्युला मिळतो ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. कळलेलं आहे. अशा प्रकारे हे हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला मिळाला. कळलंय कसं केलेलं आहे. आता हा फॉर्म्युला कसा मिळाला हे समजून घ्यायचं, कारण का कधी कधी ही ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, मग त्यावेळेस आपल्याला सांगायला आलं पाहिजे. आता हा क्वाड्रिलॅटरल आहे स्क्वेअर, त्याची एरिया म्हणजे साइड्सची स्क्वेअर असते, म्हणून ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ऍक्च्युअली या ज्या रेषा आपण दोन जॉईन केल्या, ड्रॉ केल्या, त्याच्यामुळे त्या स्क्वेअरचे ओरिजिनल मोठ्या स्क्वेअरचे त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड झाले, दोन छोटे स्क्वेअर, एका स्क्वेअरची लेंथ ए आणि दुसऱ्या स्क्वेअरची लेंथ काय आहे बी, असे दोन स्क्वेअर तयार झाले आणि दोन रेक्टँगल्स तयार झाले. दोन रेक्टँगल्स मध्ये लेंथ ब्रेड्थ काय असणार आहे, ए बी आणि इथं असणार आहे बी ए. मग त्यांच्या एरियाज आपण लिहिल्या आणि त्या ऍड केल्या तरी सुद्धा या पूर्ण क्वाड्रिलॅटरलची एरिया मिळणार आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला हा पहिला फॉर्म्युला डिराईव्ह झाला. कळलेला आहे. आता दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, दोन नंबरचं सबट्रॅक्शन, म्हणजे ए मायनस बी. म्हणजे इथं जो मोठा स्क्वेअर तुम्ही काढणार त्या स्क्वेअरची एरिया काय असणार आहे, त्याची तुम्हाला लेंथ घ्यायची आहे आणि ती लेंथ ही काय असणार आहे तर ती असायला पाहिजे. आता ही पूर्ण ए घेतली, ही पूर्ण इथून इथपर्यंत जर ए असेल लेंथ, लक्षात आलंय. आणि जर इथं तुम्ही एक पॉइंट घेतला आणि ही लेंथ तुमची जर बी असेल तर ए मायनस बी म्हणजे कुठून कुठपर्यंत असणार आहे तर हा असणार आहे. ही साइड काय असणार आहे इथून एवढी ए मायनस बी. आणि मग तुम्ही इथं जर ड्रॉ केलात या असं मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण ए असणार आहे. आता बी इथं येईल बघा, हा पूर्ण ए, स्क्वेअरची साइड काय आहे मोठ्या घेतलेली ती आहे ए, आणि हा बी असेल तर इथून इथं पर्यंत काय असणार आहे ए मायनस बी. म्हणून इथं येणार आहे ए मायनस बी, त्याच्यानंतर इथं काय असणार आहे बी आणि हा पूर्ण काय असणार आहे ए स्क्वेअर. मग आता हा जो स्क्वेअर आहे मोठा त्याची एरिया, त्याला जर आपण नेम दिलं ए बी सी डी. आता एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी डी इज इक्वल टू काय येणार आहे तर ए स्क्वेअर. काय येणार आहे ते ए स्क्वेअर, त्याची साइड काय आहे ए स्क्वेअर. आणि आता हेच इक्वल टू तुम्हाला काय काय लिहायला येणार आहे तर इथं तुम्हाला मिळणार आहे. आता हा जो रेक्टँगल आहे किंवा हा स्क्वेअर आहे, पहिला हा स्क्वेअर आहे, हा सेकंड पण काय आहे स्क्वेअर. आता हा पहिला स्क्वेअर आहे त्याची साइड काय आहे ए मायनस बी, दुसरा स्क्वेअर आहे त्याची साइड काय आहे बी. मग ह्यांची एरिया काय येणार आहे साइडचा स्क्वेअर ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा सेकंड स्क्वेअर आहे त्याची एरिया काय येणार आहे बी स्क्वेअर. आता हा रेक्टँगल आहे, इथं बी आहे, त्याचबरोबर हे सुद्धा किती असणार आहे बी असणार आहे. म्हणून इथं येणार आहे तुम्हाला बी, ह्याची हा पण स्क्वेअर तयार होणार आहे. इथे येणार आहे तुम्हाला सॉरी, हा ही ब्रेड ही लेंथ आणि हे बघायचं हे काय असणार आहे एवढं असणार आहे ए मायनस बी. म्हणून ह्याची एरिया काय येणार आहे बी इंटू ए मायनस बी, बी इंटू ए मायनस बी. आणि इथं सुद्धा हा रेक्टँगल फॉर्म झाला, ह्याची एरिया काय असणार आहे ही लेंथ इंटू ब्रेड म्हणजे बी इंटू ए मायनस बी. मग ए स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला आता ह्याच्यावरून
काय लिहिता येणार आहे, मोठ्या स्क्वेअरची एरिया बरोबर त्याच्यामध्ये तयार झालेल्या स्क्वेअर्सच्या काय जे काय क्वाड्रिलॅटरल्स वेगवेगळे तयार झालेत त्यांच्या एरियाची ऍडिशन. म्हणून इथं तुम्हाला प्लस बी इंटू ए मायनस बी प्लस बी इंटू ए मायनस बी प्लस काय येणार आहे बी स्क्वेअर. आता हे जर सोडवलं तुम्ही, हे ए स्क्वेअर लिहिलं, त्याच्यानंतर बघा इज इक्वल टू ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इथं तसंच ठेवा, हे ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, ए बी मायनस बी स्क्वेअर. इथं पुन्हा मल्टिप्लाय केलं तर ए बी मायनस बी स्क्वेअर आणि हा प्लस बी स्क्वेअर. आता जर पुन्हा ए स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, आता ह्याच्यातलं काय होणार आहे, ए बी प्लस ए बी किती येणार आहे 2ab. आणि आता बघा एक बी स्क्वेअर आणखीन एक बी स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल होतील आणि फक्त काय राहणार आहे मायनस बी स्क्वेअर. कळले? मग आता ह्या टर्मला इथं ठेवायचं आणि ह्या दोन टर्म्स इकडे ट्रान्सफर करायच्या. मग ते जर केलं तर आता ते ट्रान्सफर करायचं काम जे आहे ते मी इथंच करते. या दोन टर्म्स इकडे आल्या की त्यांना साइन्स काय येणार आहेत, चेंज होणार आहेत. म्हणून इथं असलेलं ए स्क्वेअर ह्याला मायनस प्लस 2ab असेल तर इथे येणार आहे मायनस 2ab. इथं मायनस बी स्क्वेअर असेल तर इथे येणार आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. कळलंय हा फॉर्म्युला? बघा ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आला. सेकंड फॉर्म्युला तो प्रूव्ह झाला. सेकंड फॉर्म्युला असा मिळणार आहे तुम्हाला. लक्षात आलेलं आहे हे कसं काढलेलं आहे? तर हेच तुम्हाला, हे तुम्ही स्टडी केलंय मागच्या वर्षी, ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही इथं सोडवलेल्या आहेत. तसंच तुम्हाला फक्त काय करायचे आहेत ते आता रिवाइज करायचे आहे आता आपल्याला. हे फॉर्म्युलेस कसे आले ते तुम्हाला सांगितलं. बघा हा पूर्ण किती साईडचा घेतला स्क्वेअर ए, मग हा जर बी असेल तर ह्याची लेंथ काय येणार आहे ए मायनस बी. जसं मी आता सांगितलं त्याचप्रमाणे हे डिराईव्ह केलेलं आहे. कळलंय? आता त्याच्यावरती आपल्याला काय बघायचे आहेत एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्ससाठी किती किती फॉर्म्युलेस तुम्ही स्टडी केले तर ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर हा एक फॉर्म्युला बघितला, त्याच्यानंतर ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर हा दुसरा फॉर्म्युला बघितला आणि तिसरा ए प्लस बी इंटू ए मायनस बी हा तिसरा फॉर्म्युला बघितला. मग आता त्याच्यावरून तुम्हाला काही दिलेले सम्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मग इथं तुम्हाला दिलेलं आहे, हे सोडवून दिलेलं आहे आणि ते तुम्हाला इथं सोडवलेलं आहे. हे असंच एका लाईन मध्ये गेलेले तर तुम्ही एका खाली एक स्टेप न करत जावा. जसं मी इथं करून दाखवलंय त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करायचं, काम करायचं. असं एका खाली एक स्टेप्स घ्यायच्या आणि सोडवायचं, असं सोडवायचं. इथं दाखवलंय तसं एका पुढे एक जायचं नाही. कळले? मग इथं जसं हे सोडवलेले सम्स आहेत. आपण किती 3 फॉर्म्युलेस बघितले अल्जेब्रिक एक्सपान्शनचे आणि आता त्याच्यावरती दिलेले तुम्हाला एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल्स बघूयात. काय एक्झाम्पल्स आहेत? आता हे पहिलं गणित आहे. पहिलं गणितामध्ये बघा काय दिलंय तुम्हाला 2z प्लस 4y इज इक्वल होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी इथं सोडवून दाखवते तुम्हाला. काय आहे 2z प्लस 4y होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्ही फॉर्म्युला कोणता यूज करणार आहात तो आधी घ्यायचा. युझिंग ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय आहे एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. मग इथं ए ची व्हॅल्यू काय आहे? व्हॉट इज ए? ए इज इक्वल टू 2z. ए इज इक्वल टू काय आहे 2z अँड बी इज इक्वल टू काय आहे 4y. मग आता तुम्ही त्या व्हॅल्यूज घालणार किंवा तो फॉर्म्युला घ्यायचं सम लिहून डाव्या बाजूला इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2z चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2z इंटू बी काय आहे 4y प्लस 4y चा स्क्वेअर. आता 2 आणि z व्यवस्थित काढा. 2 आणि z मध्ये फरक दिसू दे. 2 चा स्क्वेअर किती येतो 4 इंटू झेड स्क्वेअर प्लस आता इथं 2 इंटू 4 जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. कारण का इथं कोणतंही दिलेलं नसतं, दोन ब्रॅकेट मध्ये लिहिलेत आणि मध्ये कोणतं चिन्ह असतं मल्टिप्लिकेशनचं असतं. मग 2 इंटू 2 4 4 4 चा किती येणार आहेत 16 ZY. हे ज्या व्हेरिएबल्स आहेत यांचं पण मल्टिप्लिकेशन करायचं प्लस 4y होल ब्रॅकेट स्क्वेअर. 4 चं स्क्वेअर काय येणार आहे 16 आणि y चा स्क्वेअर
16y². हे तुमचं झालं पहिल्या समचं आन्सर. आता त्याच्यानंतर सेकंड सम बघा काय दिलेलं आहे, 4p - 5q होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार, तर दोन टर्म्सच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर, म्हणून a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं एक्सपान्शन काय येणार आहे, a² - 2ab + b². आता इथं तुम्हाला a ची व्हॅल्यू लिहायची आहे. व्हॉट इज a? a इज 4p अँड b. आता b लिहिताना फक्त काय लिहायचं, 5q लिहायचं, त्याला इथे साईन लिहायची नाही, कारण का फॉर्म्युल्यामध्ये ती साईन आहे. कळलंय? b ची व्हॅल्यू काय आहे, फक्त 5q. मग देअरफॉर 4p - 5q होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4p चा स्क्वेअर, 4p चा स्क्वेअर -2 इंटू 4p इंटू 5b, सॉरी b ची व्हॅल्यू काय आहे 5q, q सुद्धा नीट लिहायचा, प्लस 5q चा स्क्वेअर. मग आता 4 चा स्क्वेअर 16p² मायनस, आता इथं कोणा कोणाची मल्टिप्लिकेशन करायचंय, 5 इंटू 4 इंटू 2 किती येणार आहे, 5 4 जा 20, 22 जा किती येणार आहे 22 जा 40 pq प्लस 5 चा स्क्वेअर 25q². हे झालं तुमचं आन्सर. लक्षात आलंय? आन्सर जिथं आहे त्या स्टेपला उजव्या बाजूला कुणाचं एक्सपान्शन आहे ते लिहायचं. हे इथे तुमचं काय झालं, आणि आन्सर एक लाईन वाटल्यास सोडून लिहायचं, आणि आन्सरला काय करायचं असतं, स्क्वेअर बॉक्स ठेवायचा असतो, म्हणजे तुम्हाला ते आन्सर आहे हे लक्षात येतं. कळलंय? आता त्याच्यानंतर थर्ड सम तुम्हाला काय दिलेलं आहे, 16l आहे. काय आहे, 16l² - 25m². बघा इथं पहिली टर्म स्क्वेअर आहे, दोन स्क्वेअर टर्म्सची सबट्रॅक्शन आहे, दोन स्क्वेअर टर्म्सची सबट्रॅक्शन. पहिल्यांदा ते कशामध्ये लिहून घ्यायचं, a² - b² त्या फॉर्म मध्ये पहिला लिहून घ्यायचं हे, आणि ते लिहिण्यासाठी 16 कुणाचा स्क्वेअर आहे 4l होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5m होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे कोणत्या फॉर्म मध्ये झालं, a² - b². मग आता तुम्हाला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, तर a² - b² काय आहे फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला येतो दोन टर्म्सचा. बघा a + b इंटू काय येणार आहे a - b. कळलंय? पहिला टर्म a जो आहे त्या प्लस b इंटू a - b. मग आता देअरफॉर इथं 16l² - 25m² इज इक्वल टू, बघा हे 4l, a ची व्हॅल्यू काय आहे इथं, a इज इक्वल टू 4l अँड b इज इक्वल टू 5m. हे लिहायचं, आणि मग खालच्या स्टेपला तुमचं काय येणार आहे आन्सर, 16l² - 25m² इज इक्वल टू काय येणार आहे a + b, म्हणजे 4l + 5m इंटू 4l - 5m हे येणार आहे, आणि दिस इज युअर आन्सर. लक्षात आलंय? हे काय येणार आहे, अशा टाइप्सचे सम्स तुम्हाला विचारले जातात, आणि हे सम्स आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे आले पाहिजेत. इथं 1 2 3 प्रत्येक 3 फॉर्म्युले शिकला, त्याच्यासाठी फक्त एक सम्स आहेत. आणि जर आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल, कारण का हे एक्सपान्शन जे आहे ते परत तुम्हाला 8th मध्ये पण पुन्हा नीट बघायचं आहेच, त्याचबरोबर हे एक्सपान्शन तुम्हाला अल्जेब्रा मध्ये 9th 10th मध्ये पण यूज करायला लागणार आहे. कळलेलं आहे? मग तुम्हाला जर जादा आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे असेल, तर तुम्ही तुमच्या 7वी किंवा हे जे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन्स आहेत हे परत सोडवले तरी चालते. इथं दिलंय तुम्हाला एक एक्सरसाइज, कळलंय? तर याचा यूज केला तरी चालेल. इथे एक एक्सरसाइज आहे, त्याचा यूज करून त्यातले सम्स सोडवले तर तुम्हाला काय होणार आहे, तुमची प्रॅक्टिस होणार आहे. लक्षात आलेलं आहे? हे तुम्ही सोडवू शकता. आणखीन आता हा व्हिडिओ जर तुम्ही पॉज केला तर तुम्हाला इथं दिसणार आहे काय काय आहे, मग ते सम्स लिहून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. सो वी विल स्टॉप नाउ.